मित्रांनो, आपण मागच्या व्हिडिओमध्ये संख्या रेषा यावर आधारित बेसिक घेतला आहे किंवा संख्या रेषा कशाला म्हणतात हे सगळं घेतलेलं आहे. निर्देशांक कशाला म्हणतात ते सांगितलं आहे. तर आपण संख्या रेषेवरील 5.1 हा स्वाध्याय घेऊया. प्रश्न पहिला आहे, संख्या रेषा दिलेली आहे आणि संख्या रेषेचे निरीक्षण करून उत्तर लिहायचे. पहिला प्रश्न आहे, असत्य विधान कोणते? असत्य विधान कोणते? आता आपण पर्याय घेऊया. पहिला, लेंथ ए बी एकरूप रेख, ह्याला एकरूप म्हणतात, लेंथ बी सी. आता ह्याच्यातलं आपल्याला असत्य विधान सांगायचंय, त्यामुळे आपल्याला प्रत्येक पर्याय घेऊन त्याचं उत्तर काढायचं आहे. ते एकरूप आहेत का, ह्याच्या दोन्हींच्या सारख्या किमती आहेत का, ते करायचं आहे. बघूया, पहिला पर्याय सोडूयात. आता आपल्याला ए बी चे पहिल्यांदा अंतर काढावं लागणार आहे. लेंथ ए बी, लेंथ ए बी चे अंतर काढूया पहिल्यांदा. आता इथं शून्य आहे, इथं किती आहे, किती अंतर आहे ह्याच्यातलं? प्रत्येक पॉइंट मध्ये 0.25 अंतर आहे. प्रत्येक भागा 0.25 आहे, कारण 1 1 1 2 3 4 1 आले म्हणजे 0 पॉइंट. इथे 0.25 0.25 0.25 0.25 1 येत आहे. मग आपल्याला प्रत्येक भागात 0.25 आहे. मग ए पासून बी पर्यंत एकूण किती भाग झाले? ए पासून बी पर्यंतचे अंतर 1 2 3 4 आणि 5, एकूण 5 भाग झाले. म्हणजे 0.25 घेऊया. 0.25 एकूण 5 भाग आहे. अधिक केलं तरी चालतंय, अधिक करण्यापेक्षा आपलं गुणिले करा. 0.25 गुणिले 5 करा, किती आलं? 1.25. आता आपल्याला एकरूप लेंथ बीसी चं अंतर काढायचंय. लेंथ बीसी, लेंथ बीसी. आता इथं पण काय झाले? लेंथ बीसी, इथं पण किती भाग झाले? 1 2 3 4 आणि 5. इथं पण 0.25. बी चं किती आलं? बी पासून सी पर्यंत एकूण 5 भाग आले. ह्याचं पण उत्तर काय येते? 1.25. म्हणजे हे दोन्ही पण एकरूप आहे. हे दोन्ही पण एकरूप आहे, म्हणजे हे सत्य विधान आहे. असत्य विचारलंय. लेंथ, दुसरा पर्याय बघा, लेंथ बीसी एकरूप रेख सीडी, एकरूप रेख सीडी. बघा, रेख, दुसरा पर्याय बघा, रेख बीसी एकरूप रेख सीडी. आता बीसी पासून आपल्याला बघायचं. बीसी चं मगाशी किती आलतं आपलं? बीसी बरोबर 5 आलतं. मग 0.25 गुणिले 5 किती आलं? 1.25. 25 5 87 आणि मध्ये पॉइंट देऊन टाकायचा, 0.25. आता आपल्याला सीडी 1 2 3 4 आणि 5 लेंथ सीडी किती आलं? 5च भाग झाले. 0.25 गुणिले 5 करायचं, बरोबर 1.25. हे दोन्ही पण काय आले? किमती सारख्या आल्या. म्हणजे हे पण काय झालं? सत्य विधान झालं. हे पण काय झालं? सत्य विधान झालं. तिसरा पर्याय घेऊया. तिसरा पर्याय, रेख एसी एकरूप रेख बीडी. बघा, लेंथ एसी 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. लेंथ एसी बरोबर 10 भाग आलेत, म्हणून काय करायचं? 0 पॉइंट. प्रत्येक ह्याच्यातला अंतर किती? 0.25 आहे, गुणिले 10 करायचं, म्हणजे किती आलं? 25 आहे 250, 2.50. बघा पुढचं बघा, बीडी लेंथ
बीडी बरोबर. आता बीडीचं काय सांगायचंय? 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. हेच पण 10 येत आहे. 0.25 गुणिले 10 किती आलं? 2.50. 25 बाय 250. म्हणजे हे पण सत्य विधान झालं. आता आपला राहिला चौथा पर्याय. चौथा पर्याय बघूया. चौथा पर्याय काय येतोय? रेख एपी, एकरूप रेख पीडी. बघा लेंथ एपी बरोबर. बघा एपी इथं पी लिहायचं राहिलंय. 1 2 3 4 5 6 7 आहे. लेंथ एपीचं काय आलं? 0.25 गुणिले 7. किती आलं? 25 7 5 1.05 आलं. लेंथ पीडी बरोबर. लेंथ पीडी बरोबर काय येत आहे? पीडी. आता 1 2 3 4 5 6 7 आणि 8 आलं. आता इथं एकूण किती भाग झाले? 8 झाले. इथं किती झाले? 8 झाले. मग 0.25 गुणिले 8. 25 8 200 म्हणजे 2.00. म्हणजे हा पर्याय काय झाला आपला? असत्य झाला. हा पर्याय असत्य. पर्याय उत्तर किती आलं आपलं? 4 आलं. पुढचं गणित बघूयात. पुढचा प्रश्न बघा. दुसरा, बिंदू ए शी निगडीत असणारी संख्या कोणती विचारले? बिंदू ए शी निगडीत असणारी संख्या. संख्या रेषा बघा इथं. ही आहे संख्या रेषा. ए शी निगडीत असणारी संख्या विचारली. आता आपल्याला 0 नंतर पहिली येणारी संख्या कोणती आहे ती मांडूया. किती आहे? पहिली -1 आहे. -1 आहे. आता ह्यामधील भाग किती आहेत? 1 2 3 आहे आणि चौथ्या क्रमांकावर आहे म्हणून इथं 3 लिहायचं. आणि एकूण ह्या दोन संख्यांमध्ये भाग किती पडलेत? 1 2 3 आणि 4 आहेत म्हणून -1.3/4. आपला पर्याय किती येतोय? 2 येतोय. पर्याय 2. बघा पुढचा प्रश्न. संख्या रेषा दिलेली आहे 3 आणि प्रश्न क्रमांक 4 साठी आहे संख्या रेषा ही. बघा या संख्या रेषेवर एपी ची लांबी 2 एकक दिली आहे. 2 एकक दिले आहे. तर लेंथ बीडी अधिक लेंथ सीजी वजा लेंथ एफपी बरोबर किती? आता इथं आपल्याला मगासारखीच माप काढून घ्यायची आहे. पहिल्यांदा आपल्याला बीडीचं काढून घ्यायचं आहे. लेंथ बीडी. आता 2 एकक सांगितले आपल्याला. 2 एकक सांगितलेत. आपल्या इथं 1 2 3 आणि प्रत्येक ह्याच्यात किती भाग आहेत? एकूण 4 आहे. मग आता लेंथ बीडी बरोबर किती विचारलंय आपल्याला. आता इथं जर आपण हे केलं तर इथं 0 आहे म्हणजे इथं 1/4, इथं 2/4, इथं 3/4, परत इथं 1/4 येत आहे. आता इथं 4/4 येत आहे. आता इथं 1 दिलंय त्यांनी म्हणजे 4 1 4 केलंय. इथं 5/4 येत आहे. इथं 6/4 येत आहे. इथं 7/4 येत आहे. इथं 8/4 येत आहे. 4 1 4, 4 2 8 आणि इथं क्यू किती येत आहे? 9/4 येते. क्यू किती येते? 9/4 येते.
बघा आता इथं आपल्याला बीडीचं माप सांगितलंय. बी किती आहे मग? बी किती आहे? 1/4 आहे. आणि डी किती आहे? 3/4 आहे. मग आता आपल्याला मोठी संख्या आधी घ्यावी लागेल 3/4, कारण आपल्याला हे अंतर काढायचं आहे. 3/4 वजा 1/4. आता इथं काय आहे? छेद सारखे आहे म्हणून अंशांशाची काय करायची? वजाबाकी करायची. 3 वजा 1/4 किती आलं? 2/4. तिरातनं 1 गेला 2, 2/4 आलं. मग इथं आपण भागवलूया. बे 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 दुने 4 म्हणजे 1/2 आलं. बीडीचं माप किती आलं? 1/2. इथं लिहिते मी. लेंथ बीडी बरोबर 1/2. आता आपल्याला सीजीचं माप काढायचंय. लेंथ सीजी. लेंथ सीजी किती आहे? सी किती आहे? 2/4 आहे. आणि जी किती आहे? इथं जी लिहायचं राहिलंय. जी एच. एफ जी एच. एफ जी आणि एच. बघा आता जीचं माप किती आहे आपलं? मग 6/4 आहे. मग पहिलं मोठं घेऊया माप. 6/4. आणि सीचं माप किती आहे? वजा 2/4. मग सारखंच करायचं आहे. अंशांशाची वजाबाकी. 6 वजा 2/4. 4/4. 4 एके 4 बरोबर 1. म्हणजे सीजीचं माप किती? लेंथ सीजी बरोबर 1 आलं. लेंथ सीजी बरोबर 1 आलं. आता आपल्याला एफ पीचं माप काढायचं आहे. एफ पी. लेंथ एफ पी. आता एफ बरोबर किती आपलं? ए बरोबर 5/4 आहे. आणि पी बरोबर किती आहे? पी बरोबर आता इथं 2 दिलेले पण आपल्याला अपूर्णांकातच घ्यावं लागणार आहे, कारण इथं अपूर्णांकच आहेत. इथं किती घ्यावं लागेल? 8/4 बरोबर 8/4 वजा 5/4. छेद समान आहेत. अंशांशाची वजाबाकी. 8 वजा 5/4 बरोबर 3/4. 3/4. आता आपल्याला गणित सोडून घ्यायचंय. ह्याचं माप किती आलं? लेंथ एफ पी बरोबर किती आलं? 3/4. बघूया आता गणित सोडून घेऊया. आपल्याला काय विचारलाय प्रश्न? लेंथ बीडी अधिक लेंथ सीजी वजा लेंथ एफ पी बरोबर किती येतं? आता लेंथ बीडीचं माप घेऊया आपण. किती आले आपलं? 1/2 आलं. अधिक लेंथ सीजीचं काय आलंय? 1 आहे. वजा एफ पीचं किती आहे? 3/4 आहे. बघा आता 1/2. आता इथं छेदस्थानी काय नाहीये म्हणून आपण काय करूया? तिरकस गुणाकार करूया. 1 गुणिले 1 अधिक 2 गुणिले 1/2 वजा 3/4 आहे असं घेऊया. 1 गुणिले 1 किती आलं? 1 अधिक 2 बरोबर 3/2 वजा 3/4. आता आपल्याला ह्याचं उत्तर काढायचंय. 3/2 वजा 3/4. मग आता इथं काय करूयात आपण? तिरकस गुणाकार करूया, कारण छेद समान नाहीये. आता लसावी मसावी काढूस तर आपल्याला काय सोप्या पद्धतीत घेऊया. लसावी मसावी काढूस तर डोकं खाऊस तर आपलं तिरकस गुणाकार करूया. 3 गुणिले 4 वजा 2 गुणिले 3 छेद 2 गुणिले 4
3 चोक किती झाले? 3 चोक 12 वजा 3 दुनी 6 परत 4 दुनी 8 12तनं 6 गेले 6 राहिले 6/8 6/8 आता इथं बघावलं 4 दुनी 2 चोक 8 बेत्रिक 6 3/4 उत्तर येते. पर्याय क्रमांक किती आला आपला? 4 आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचं गणित बघूया. या संख्या रेषेवर आहे. बिंदू सी व बिंदू एफ यातील अंतर विचारलं. आता इथं पॉइंट मध्ये दिलेलं आहे. मग आपण काय करूया, इथं पॉइंट मध्ये उत्तर काढायचे आपल्याला. आता सी चं काय आलंय आपल्याला? सी चं 2 सी आणि एफ मधील अंतर विचारलंय. सी चं किती आहे? 2/4 आणि एफ चं किती आहे? एफ चे निर्देशांक किती आहेत? 5/4. आता इथं आपल्याला काय करायचंय? मोठी संख्येतनं लहान संख्या वजा करायची. 5/4 वजा 2/4. आता इथे छेद समान आहेत म्हणून अंशांशाची वजाबाकी करायची. 5 वजा 2/4 5तनं 2 गेले 3 3/4. आता इथं भाग जातोय का? पॉइंट मध्ये उत्तर काढायचं कारण आपल्या पर्यायामध्ये पॉइंट दिलेला आहे. त्यामुळं बघूया. 4 एके 4 भाग जात नाही म्हणून शून्याचं गेलाय. 4 7 28 इथं झाले 30 4 7 28 2 राहिले 4 पंचे 20 किती आलं? 0.75. पर्याय किती आला आपला? पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1. पाचवा प्रश्न बघूयात. दिलेल्या रेषाखंडातील सर्वात मोठ्या व सर्वात लहान रेषाखंडाच्या लांबींची बेरीज किती विचारलंय. बघा आता इथं आपल्या प्रत्येक रेख घेऊन त्याचं हे करायचंय. आता इथं पहिलं दिलंय रेख सीबी. आता रेख सीबीचं काय येणार आहे? सीचं किती आहे? 2 आहे. 2/4 आहे. सीचं किती आहे? 2/4 आहे. आणि बीचं किती आहे? 1/4. बीचं किती? 1/4 आहे. आता आपल्याला ह्याच्यातला लेंथ काढायची आहे. मग काय करायचंय? इथं वजाबाकी करायची. 2/4 वजा 1/4 बरोबर किती येत आहे? आता इथं छेद समान आहे म्हणून वजाबाकी करायची अंशांशाची. 2 वजा 1 किती आलं? 1/4. आता इथं 1/4 म्हणजे इथं आपला प्रत्येक मगाशी काढलं होतं 0. प्रत्येक भाग हा 0.25 आहे. म्हणजे 1/4 म्हणजे किती झालं? 0.25 झालं. आता दुसरं बघा. रेख ईबी. रेख ईबी. ईचं किती आहे? 1 आहे म्हणजे 4/4 आहे. ईचं किती आहे? 4/4 आहे. आणि बीचं किती आहे? 1/4 आहे. बीचं किती आहे? 1/4 आहे. मग 4/4 वजा 1/4 किती आलं? 4 वजा 1 3/4 आलं. छेद समान असल्यामुळे अंशांशाची वजाबाकी करायची. 3/4 म्हणजे पाऊण भाग आला. पाऊण भाग म्हणजे किती आला? 0.75 आला.
लेंथ ई क्यू किंवा रेखीव क्यू. आता ईचं किती माप आहे इथं? 4/4 आहे. ईचं किती आहे? ईचं किती आहे? 4/4 आहे. एक जरी दिला असलं तर त्याचा किती आहे? 4 अपूर्णांकामध्ये 4/4 आहे. आणि क्यूचं किती आहे? क्यूचं 9/4 आहे. आता इथं काय करावं लागेल? मोठी संख्या आधी घ्यावी लागणार आहे. 9/4 वजा 4/4 किती आलं? 9तनं 4 गेले, 5 राहिले. 5/4 म्हणजे किती आलं? 1.25. 25 5 सव्वाशे. 0.25 आहे प्रत्येक भाग. 1.25. आता दुसरा कोणता आहे? क्यूजी. रेख क्यूजी विचारलं. क्यूचं किती आहे? 9/4. क्यूचं किती आहे? 9/4. आणि जीचं किती आहे? 6/4. 9/4 वजा 6/4 किती आलं? 9तनं 6 गेले, 3. 3/4 आलं. 0.25 त्रिक 75. 0.75. आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय? सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान रेषाखंडाच्या लांबींची बेरीज विचारली. सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान. आता सर्वात लहान कोणता होता मगाशी? पहिला होता 0.25. अधिक मोठा सगळ्यात कोणता आहे? सगळ्यात मोठा कोणता आहे? 1.25. EQ म्हणजे 0.25 अधिक 1.25. सगळ्यात मोठा कोणता आहे? 1.25 अधिक सगळ्यात लहान 0.25 किती आलं? 25 आणि 50 आणि 1.50. पर्याय क्रमांक किती आला? 3 आला. पर्याय क्रमांक 3. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. या पुढील भाग पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया.